नमस्कार. मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले की हाफ कॉलरचे ब्लाऊजची कटिंग कशी करायची, माप कसे ड्रॉ करायची, त्याची पेपर कटिंग मी तुम्हाला दाखवले. मेन अस्तरावर कटिंग आणि मेन फॅब्रिकवर कटिंग हे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत ते ब्लाऊज कसं शिवायचं हाफ कॉलरवाला. तर तुम्ही बघू शकतात कटोरी ब्लाऊजचंही तुमची पुन्हा रिव्हिजन होईल आणि हाफ कॉलर कशी बसवायची कटोरी ब्लाऊजला हे तुम्हाला या व्हिडिओ मार्फत समजणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा, म्हणजे तुम्हाला ते समजेल कसं शिवायचं. तर सगळ्यात पहिले मी हे बघा, हे मेन फॅब्रिक आहे ते उलटे ठेवले, त्याच्यावर हे कटोरी पाट आणि साईड पाट ठेवून घेतले. आता हे सगळे पाट आपण कडाकडाने शिवून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता हे कटोरी आणि साईड पाटा मी एकमेकांना शिवून घेतले. आता जे एक्स्ट्राचा कपडा आहे आपण तो सगळा कट करून घेऊया. तर बघा मी कडाकडाचा कपडा कट केलेला आहे. आता आपण टक्स मारून घेऊया कटोरीला. तर बघा हे जे कटोरी आहे एकावर एक अशी समोर ठेवायची व्यवस्थित. हे खाली त्रिकोण शेप दिसले पाहिजे. कटोरी अशी ठेवा तुम्ही सरळ. हा पाट बघा काय करा, असा करा या साईडनी, आणि हा पाट आपल्याला असा ठेवायचा आहे, म्हणजे आपले टक चुकणार नाही. कोणत्या बाजूला द्यायचे हे तुमच्या लक्षात येईल. तर अशा पद्धतीने तुम्ही ते करून घ्या. त्याच्यानंतर बघा खालच्या साईडनी असे 1.5 इंच आणि असे 3 इंच असं आपण टक्स घेऊया दोन्ही साईडनी. तर बघा हे दोन्ही टक्स आपण ड्रॉ केले. आता ते शिवूया. तर बघा आपला कटोरी खूप छान फुगली, टक्स पण एकदम आपले प्रॉपरली आलेले आहे. मी हा ब्लाऊज खास कटोरी ब्लाऊज का घेतला, तर कटोरी ब्लाऊज शिवताना खूप म्हणजे समजत नाही कित्येक जणांना, म्हणून मी हाफ कॉलरचा मेन कटोरी ब्लाऊजवर घेतला. याचं रिझन असं की तुमचं कटोरी ब्लाऊजचंही रिव्हिजन होईल आणि हाफ कॉलरही तुम्हाला समजेल. तर हा जो मधला कपडा आहे तो आपण कट करून घेऊया. आता हे एकमेकांना हे पाट बघा हे एकसारखे दिसतात, पण तुम्ही लक्ष देऊन बघा. हा बघा हा राऊंड शेप आपला कटोरीचा व्यवस्थित दिसतो. तर हा कटोरीचा शेप आहे असं तुम्ही लक्षात घेत चला, नाही तर ह्या साईडला तुम्ही कटोरी बसवशाल. तर बघा हा राऊंड शेप आपला कटोरीचा आहे, हा आपला गळ्याचा शेप आहे, हा आपला मोढ्याचा शेप आहे. तुम्ही ते लक्ष देऊन बघत चला. तर आपण ही कटोरी एकमेकांना शिवून घेऊया 1/2 इंच. बघू शकतात खूप छान आपली बसली. आता ह्याही साईडनी ही कटोरी अशी ठेवायची, 1/2 इंचावर दोन्ही कपडा शिवायचा. बघू शकतात एकदम सुंदर आपला कटोरीचा शेप बनला. हा एक्स्ट्राचा थोडा झाला असेल तर कट करून घेऊया. आता आपण क्रॉसपट्टी बसवून घेऊया. तर बघा हे जे अस्तराचे आहे त्या अस्तराच्या बाजूनी हा कोना जो निघालेला आहे तो असं ठेवूया आणि मेन फॅब्रिक आपण असं ठेवूया. अशी वरती ही सरळवर सरळ ठेवायचं. हा कोपरा आपल्याला ह्या कटोरीच्या बाजूनी कोपऱ्यावर कोपरा ठेवायचा, खालच्या अस्तराच्या बाजूने अस्तर ठेवायचं. आता ही शिलाई आपल्याला 1/2 इंचावर मारायची. तर हे फॅब्रिक असं सरळ करून घ्यायचं. एक्स्ट्राचा कपडा आपण खालच्या साईडचा कट करून घेऊया मेन फॅब्रिकचा. आता हे राऊंड राऊंड फिरवायचं, एक ह्या साईडनी ते एक ह्या साईडनी ठेवून पुन्हा आपण 1/2 इंचावर शिलाई मारूया. असा कपडा बाहेर काढून घ्यायचा. तर बघू शकतात आपली क्रॉसपट्टी पण छान बनली आहे. आता या साईडने आपण दाब शिलाई देऊया. तर आपला कटोरी जॉईंट झाला, क्रॉसपट्टी ही जॉईंट झाली एकदम फिनिशिंग मध्ये. आता इकडची हे आपण क्रॉसपट्टी बसवून घेऊया. सेम त्याच पद्धतीने आपल्याला बसवायची आहे. तर बघा याही साईडची मी क्रॉसपट्टी बसवून घेतली आहे. सेम याच पद्धतीने मी इकडची क्रॉसपट्टी बनवली. तर आता आपण काच बटन पट्टी बनवूया. तर बघा 2.5 ते 3 इंच रुंदीला आणि याच्यापेक्षा 1/2 इंच जास्त अशा आपल्याला 2 पट्ट्या घ्यायच्या. तर एक पट्टी अशी ह्या साईडनी वरती आणि ह्या साईडनी एक पट्टी खालून, म्हणजे आपल्या लक्षात येईल एक पट्टी वरतून खाली गेली पाहिजे हुकाची आणि आईसाठी खालून वरती आली पाहिजे. तर ह्या पद्धतीने तुम्ही काच बटन पट्ट्या ठेवल्या तर तुमची पट्टी चुकत नाही. आता हे खालून वरती थोडंसं आपण वरती फोल्ड करून घेऊया आणि 1/2 इंचावर शिलाई देऊया. आता ही पट्टी पूर्ण आपल्याला मध्ये पलटी करायची आणि ह्या साईडने किनारी शिलाई देऊन
हा पुन्हा आपल्याला असा फोल्ड करून इकडे शिलाई द्यायची। तर बघा मी ही पट्टी बसवली, एकदम फिनिशिंग मध्ये आले। एक्स्ट्राचा आपला कपडा आपण कट करून घेऊया। आता ही पट्टी खालून वरती आणायची, म्हणजे हे पार्ट वरती असा उलटा करायचा, खालच्या साईडने पुन्हा असा वरती अर्धा इंच करून पाव इंचावर शिलाई मारायची। तर बघा ती शिलाई मारली, त्याच्यानंतर ही जी शिलाई आपली आलेली आहे त्याच्यावरच आपल्याला हे फॅब्रिक असा फोल्ड करून शिलाई ठेवायची, कपडा ठेवायचा आणि शिलाई मारायची। तर बघा ही मी आयपट्टी बनवून घेतली, एक्स्ट्राचा कपडा होता तो मी कट केला। आता आपण गळ्याला थोडासा शेप देऊया। तर आपला एकसारखा गळा आहे तर ही आपल्याला पाव इंच खालून थोडासा शेप द्यायचा, आणि जेवढा आपल्याला थोडासा फाकोशी वाटतोय गळा तर थोडा तुम्ही फाकवू शकतात गळा। तर बघा मी शेप दिलाय, एकदम छान असा आपला गोल राऊंड शेप मध्ये बनवला। हा शेप आपल्याला इकडं पुन्हा असा वरपर्यंत नाही न्यायचा, तर तो हा शेप असा कट करत क्रॉस मध्ये इकडे असा आणायचा। हे पार्ट जास्त होता कामा नाही। आपण तो कपडा कट करून घेऊया। तुम्ही बघू शकतात हा आपला राऊंड शेप मध्ये बनलाय। आपण मला थोडासा फाकवायचा आहे गळा, तुम्हीही फाकवू शकतात। जर तुम्हाला फाकवायचा नसेल तर शेप तसाच राहू द्या। असं गोल घरघरीत आपला गळा दिसला पाहिजे। तर दोन्ही पण शेप आपले गळ्याचे खूप छान आले, तुम्ही बघू शकतात। तर सेम तुम्ही हे असा थोडासा कट करत आपल्या गळ्याला शेप देत चला। पेपर कटिंग केली तरीही गळ्याला शेप हा द्यावाच लागतो। तर तुम्हाला मी जे मेन महत्वाचं काम होतं तेही तुम्हाला कसं केलं ते दाखवलेलं आहे। आता आपण याला पायपिंग करूया। तर बघा पायपिंग न करता आपण याला दाबपट्टी बनवून घेऊया, कारण की हाफ कलरचा ब्लाऊज आहे। तर दाबपट्टी कशी बनवायची तेही तुम्हाला दाखवते। तर सेम पद्धतीने आपल्याला काय करायचं, अस्तराचं फॅब्रिक घ्यायचं जे आपण पायपिंगसाठी पट्ट्या बनवत असतो, सेम तशाच क्रॉसमध्ये पट्टी 1-1 इंचाची बनवायची। शक्य होईल तेवढं क्रॉसमध्येच तुम्ही कट करत चला। तर आपण जी हा क्रॉस इकडे आहे तर हा क्रॉस असा ठेवून पायपिंगची पट्टी बनवून घेऊया। एक्स्ट्राचा कपडा आपल्याला कट करायचा, पुन्हा हा सरळ ठेवून ही क्रॉस मध्ये ठेवायचं। अशी आपण फक्त फ्रंट पार्टला करणार आहे, तर छोटीशीच पट्टी आपल्याला बनवायची। तर बघा ही पट्टी बनवली। आता मी दाबपट्टी कशी बनवते गळ्याला ते तुम्ही बघू शकतात। तर सगळ्यात पहिले ही पट्टी हे बघा हे वरच्या साईडनी ठेवला, आणि ह्या साईडनी पाव इंचावर शिलाई देत आहे दोन्ही कपडा पकडून। तर तुम्ही बघू शकतात मी पाव इंचावर दोन्ही कपडा पकडून शिलाई मारली। आता एकदा फोल्ड करायचा, खालच्या साईडनीही आपला कपडा असा फोल्ड झाला पाहिजे आणि ही पट्टी आत दाबली गेली पाहिजे। आता सेंटरला शिलाई मारायची। आता खालचा जो एक्स्ट्राचा कपडा आहे आपण तो कट करून घेऊया शिलाई जवळचा। तो कट केला। आता हे याला थोडेसे आपण नॉर्मली कट मारूया, कट नक्कीच मारत चला। आता हा पूर्ण पट्टा जो आहे तो मध्ये आपल्याला टाकायचा, बघू शकतात, आणि किनारी शिलाई मारायची। आता पुन्हा आपल्याला पाव इंचावर त्याच्या शेजारी शिलाई मारायची। तर बघू शकतात आपली ही जी दाब शिलाई खूपच सुंदर आली। आणि नक्कीच लक्षात ठेवा ही जे हाफ कॉलरचं आहे त्याला पायपिंग बनवायची नाही, याला ही अशीच दाबपट्टी बनवायची असते। मी कट मारून सुद्धा बघा किती फिनिशिंग मधल्या आतमधली पट्टी ही आपली बनलेली। तर त्याही साईडची आपण पट्टी बनवून घेऊया। सेम याच पद्धतीने आपण ही पट्टी बनवूया।
शकतात आपला फ्रंट पार्ट रेडी झालेला आहे. दाबपट्टी आणि फिनिशिंग खूप सुंदर आलेली आहे. सेम याच पद्धतीने मी फ्रंट पार्ट बनवा. तर आता बॅक पार्ट बनवूया. तर बघा मी बॅक पार्ट घेतला आहे. हे मेन फॅब्रिकचं सगळं बाजू आहे आणि हे अस्तर आपण त्याच्यावर ठेवून घेऊया. आता खालच्या साईडने आपण अर्धा इंच शिलाई मारायची, तो पलटी करायचा आणि किनारी किनारी सगळं पार्ट शिवून घ्यायचा. याला काही गळा वगैरे पलटी करायचा नाहीये. पलटी करून घेऊ. आता ही डाब शिलाई देते आणि हे किनारी किनारी सगळं पाट आपण एकमेकांना शिवून घेऊया. आता हा एक्स्ट्राचा कपडा आपण कट करून घेऊया. तर बघा हा आपला मागचा पार्ट आपण रेडी केला आहे. आता असं आपण सिंपलही ठेवू शकतो, पण तुम्हाला आता बघा व्हिडिओ बघताच तर मग सिंपल छोटासा पॅच कसा बनवायचा ह्या गळ्याला तेही मी तुम्हाला शिकवते कॅनव्हासवर. तर आपली खालून जी पण रेडी पार्ट असेल ती चेक करायची. तर समजा तुम्हाला शिवून 3ची पार्ट हवी असेल तर खालच्या बाजूने 3वर एक निशाण मारायचं आणि वरचा जो आपला गळ्याचा पॉइंट आहे शोल्डर पासला तिकडून आपल्याला किती 1 इंच आपल्याला गळा कटिंगसाठी लागणार आहे. अर्धा इंच आपला म्हणजे समजा तुम्ही 2 इंच सोडून द्या वरतून खाली, गळ्याच्या वरच्या मुंढ्यापासून 2 इंच खाली आणि आपल्याला जी पण रेडी पार्ट हवी तिथपर्यंत आपल्याला ती निशाण करायचं आहे. आता मधला पॅच जो उरला आहे उंचीचा तो आपल्याला एकदा चेक करायचा. तर बघा 8.5ची उंची आपली मधली उरलेली आहे. तर आपण 8.5चा पॅच बनवायचा आहे कॅनव्हासवर. सगळ्यात पहिले आपण कॅनव्हास घेऊया. तुम्हाला छोटा मोठा कसा बनवायचा ते बघू शकतात. तर कॅनव्हासचा फोल्ड केला आपण 5 इंचावर. बघा हा कॅनव्हासचा फोल्ड केला. त्याच्यानंतर वरतून आपण 1 इंच सोडून देणार. जॉईंटच्या बाजूने गळा शेप बनवत आहे. 1 इंच सोडला. खालच्या साईडने आपण आपल्याला जे पण मेजरमेंट उरलं होतं म्हणजे 8.5 ते एकदा निशाण मारून घेऊया आणि रुंदीला 4चा बॉक्स घेऊया. तर 8.5 वरतून 1 इंच सोडला, हे 8.5 आणि खालूनही 1 इंचाचा एक्स्ट्राचा कॅनव्हास आपण कट करून घेऊया म्हणजे शेप व्यवस्थित आपल्याला बनवता येईल. तर कॅनव्हास किती घेतला ते नक्कीच समजला असणार. आता वरतून 1 इंच खाली तिकडून आडवे माप आपल्याला 4 घ्यायचे आणि ह्या साईडने आडवे माप आपल्याला 4 घ्यायचे. एक बॉक्स बनवून घेतला. आता तुम्हाला याच्यामध्ये कोणता जोही शेप बनवायचा तो बनवू शकतो. मी तुम्हाला षटकोन शेप कसा बनवायचा ते सांगते. तर दोघांचा आपण सेंटर घेऊया ओपन बाजूनी. हा कॅनव्हासचा ओपन पार्ट आहे आणि ह्या साईडने सेम सरळ रेष मारूया वरती आणि ह्याही साईडने सेम सरळ आडवी रेष मारूया. तर बघू शकता हा षटकोन शेप बनवला. आता ह्याही साईडने आपल्याला दिसत आहे तो ड्रॉप करून घेऊया. आता या शेपपेक्षा 1-1 इंचांनी कॅनव्हास कट करून टाकूया जास्तीचा. तर आपला हा शेप बनलाय, खूप छान दिसतो. तुम्ही मोदक शेपही घेऊ शकतात. आता याला आपण कपडा साईडने कट करून घेऊया. आता ह्या कॅनव्हास पेक्षा अर्धा इंच कपडा आपल्याला जास्त ठेवायचा. तर बघा मी हे कपडा अर्धा इंचचा कॅनव्हासला शिवून घेतलाय. एक्स्ट्राचा कपडा पण कट करून घेऊया. तर आपण हे जे
निशाण मारले होते बघा, वरतून 2 इंच सोडून आणि खालून 3 इंच आपली जी पण पाट आहे ती. तर याचा सेंटर चेक करायचा आणि हे 2 नंबरचा 2 इंचावरचा ही सेंटर चेक करायचा. असं व्यवस्थित सरळ सेंटरवर सेंटर ठेवायचा. तुम्ही बघू शकता याचा सेंटर व्यवस्थित घ्या, याचा सेंटर घ्या. नसन कळत तर असं एकावर एक फोल्ड करून पहिले हा सेंटर घेऊन टाका, जेणेकरून आपला पॅच इकडे तिकडे सरकणार नाही, व्यवस्थित असं येईल. ह्याही साईडने तुम्ही एकदा चेक करा. याचंही सेंटर आपण घेतो. तर हा आपला याचाही सेंटर आला आहे. तर बघू शकतात सेंटरवरून मी सेंटर ठेवला. आता मध्ये आपल्याला शिलाई मारायची आणि हे जे आपण ड्रॉ केलेलं आहे त्याच्यावर आपल्याला शिलाई मारायची आहे. तर बघा आपण हा पॅच शिवून घेतला आहे. आता मध्ये आपण ह्या शिलाईच्या आतमधून, बाहेरच्या साईडने नाही तर शिलाईच्या आतमधून अर्धा इंचा कपडा ठेवून तो कपडा कट करून घेऊया. सगळ्यात पहिले असं करून थोडासा आपण कैची जाईल असा कपडा कट करून घेऊया. बरोबर. आता हे आपण नॉर्मली छोटे छोटे कट मारायचे. आता हे गळा पॅच आपण मध्ये पलटी करून घेऊया आणि दाब शिलाई मारून घेऊया. बघू शकतात पॅच खूप सुंदर बनला आहे आपला. आता आपण ही शिलाई दाब शिलाई मारून घेऊया. बघू शकतात पॅच बनवून झाला. आता मेन महत्वाचा की आपल्याला कॉलरसाठी मागचा गळा किती बनवायचा. हा आपण गळा बनवलेला नाही, ही डिझाईन आणि पॅच बनवलेला आहे. गळा बनवण्यासाठी काय पद्धत फॉलो करते ते तुम्ही नक्कीच बघा. सगळ्यात पहिले आपण असं ठेवून घेऊया शोल्डर. कपडा आपण फोल्ड केलेला आहे. आता हे वरच्या बाजूने शोल्डर पासून जॉईंटच्या बाजूने बघा आपल्याला 2.25 वर एक निशाण मारायचं आणि 1 इंच उंचीला असा एक आपल्याला बॉक्स बनवायची. म्हणजे मागची गळा उंची आपल्याला 1 इंच घ्यायची आणि गळा रुंदी 2.25 ते 3 इंच तुम्ही घेऊ शकतात. मी 2.25 इंच घेत आहे. तर आपण हा एक बॉक्स बनवला, बघून घ्या. आणि नॉर्मली आपल्याला इकडं गोल राऊंड शेप द्यायचा आहे, फक्त एवढ्याच कोपऱ्याला. तुम्ही बघू शकतात खूप प्रॉपरली मी तुम्हाला सांगते, तुम्ही नक्कीच लक्ष द्या. तर 1/2 इंच इकडं देऊन हा आपला गळ्याचा शेप आपल्याला कट करून घ्यायचा आहे. हाफ कॉलर साठी आपल्याला गळा रुंदी आणि गळा उंची किती घ्यायची हे तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असणार. तर बघू शकतात ही आपली झाली गळा रुंदी हाफ कॉलर साठी. आता आपण खालच्या बाजूने टक्स मारून घेऊया. तर आपण हा सेंटर बघितला, या सेंटर पासून 4-4 इंचावर टक्स मारूया पाठीमागचे. हे 4 इंच, हे 4 इंच, वरती 3.5 ते 4 इंच तुम्ही घेऊ शकता. अर्धा इंचावर टक्स मारून घेऊया. तर बघू शकतात आपले टक्स पण मारून झाले आणि मागचा पार्ट पूर्ण आपला रेडी झालेला आहे. आता आपण फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट जॉईंट करून घेऊया. तर बघा हे सरळवर मी हे फ्रंट पार्ट ठेवते. तर आपण बघा लक्ष द्या, इकडच्या बाजूने आपल्याला जॉईंट नाही करायचा, मुंड्याच्या बाजूने आपण हा जो गळ्याचा शेप बनवला आहे त्या शेप पासूनच आपल्याला शोल्डर जॉईंट करायचे आहे. तर अर्धा इंचावर आपण गळ्याच्या बाजूने गळा चेक करायचा आणि शोल्डर जॉईंट करायचे.
तर बघा मी बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट जॉईन केलेला आहे, एकदम एकसारखा आपला जॉईन झालेला आहे. आणि तुमच्या नक्कीच लक्षात आलं असणार मी खूप सोप्या पद्धतीने हे पार्ट बनवले. आता सगळ्यात मेन महत्वाचं म्हणजे ही कॉलर आपल्याला हाफ कॉलर कशी बनवायची आणि याची कटिंग कशी करायची आणि शिवायचं कसे हे तुम्हाला मी आता सांगणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला समजेल की याला हाफ कॉलर किती घ्यायची, कशी घ्यायची आणि केवढी घ्यायची. तर बघा मी फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट दोन्हीही जॉईन करून घेतले. आता आपल्याला काय करायचंय, कॉलर किती इंचाची घ्यायची ते चेक करायचा. तर मागचा जो गळ्याचा भाग आहे त्याचा मी सेंटर घेतलाय. आता शोल्डर आणि फ्रंट पार्ट जो आहे त्याचा तिकडून आपल्याला खाली 3 इंचचं निशाण घ्यायचंय. तुम्ही 3-3.5 इंचही घेऊ शकतात, पण मला 3 इंचाची कॉलर घ्यायची तर मी 3 इंचावर निशाण ठेवलं. तर याही साईडने 3च इंचाचं घ्यायचं म्हणजे कॉलर खालीवर होत नाही. आणि हा जो राऊंड पूर्ण आपण मोजून घ्यायचा किती आलाय. तर राऊंड बघा पूर्ण 13चा आलाय, म्हणजे आपल्याला कॉलर ही 13ची कट करायची. तर बघा ही शर्टची कॉलर आहे, त्याचा मी पहिले अगोदर सेंटर घेऊया. तर वरची जी कॉलर आहे त्याचाही सेंटर घेते आणि खालची जी कॉलर आहे त्याचाही आपण सेंटर घेत आहोत. सेंटर घेतल्यानंतर आपल्याला मध्ये चॉकने निशाण करायचं आणि ॲरो साईड बनवायचे, ॲरोचं निशाण बनवायचं. तर या ॲरोचं निशाण बघा मी दोन्ही साईडनी एकाच बाजूने घेतलं, म्हणजे कसं ही दोन्ही कॉलर आपण बाजूला कट करणार आहे, मग समजलं पाहिजे वरचा पार्ट कोणता आणि खालचा पार्ट कोणता. त्याच्यामुळे हे सेम समोरासमोर ॲरोचे निशाण तुम्ही व्यवस्थित मी दिल्यासारखे देत चला. आता आपण ती कॉलर जॉईंटची कट करून घेऊया. आता आपल्याला ही कॉलर बसवायची नाहीये. तुम्ही ही कॉलर सेम ज्या पद्धतीने ही कॉलर बसवणार आहे तशीच बसवू शकतात, पण आपण आता ही कॉलर घेऊया. आता याचा सेंटर करायचा आणि आपल्याला जेवढी कॉलर लागत होती तेवढा माप घ्यायचं. तर आपली कॉलर आली होती 13ची, त्याचा अर्ध होतो 6.5. मी 1 इंच वाढवून घेते, कारण की माझी कॉलरचा काठाची कॉलर बनवणार आहे, म्हणून मी ती दोन्ही साईडनी 1 इंच वाढवली. तर मी 7.5 वर निशाण ठेवून कट केला. तुम्हाला जर 13चीच कॉलर घ्यायची असेल तर तुम्ही 13चीही कॉलर घेऊ शकतात. जर काठ वगैरे असेल तर तुम्ही जास्तीचीही घेऊ शकतात. आता बघा ती जे ॲरो केलंय तो समजायचा आपला कॉलरचा वरचा पार्ट आणि खालचा जो पार्ट आहे तो आपल्याला गळ्याला जॉईन करायचा आहे. आता आपण कॉलरसाठी कपडा घेऊया. तर बघा हा जो काठ कट केलेला होता तो मी काठ घेतलेला आहे. तुमच्याकडे काठ नसेल तर कपडाही घेऊ शकतात. तर ही कॉलर आपण जसं त्या काठाच्या मेजरमेंटनुसार मी ठेवते. आता ह्या कॉलरपेक्षा अर्धा इंच कपडा सगळीकडून आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आता मी अर्धा इंच कपडा जास्तीचा ठेवून सगळ्या कॉलरचा शेप कट करून घेतलाय कपड्यावर. आता हे मी कपड्याचा उलटा पार्ट ठेवला आणि त्याच्यावर ही कॅनव्हासची पट्टी ठेवली कॉलरची. हा जो ॲरोचं निशाण वरच्या साईडने केला आहे तो पार्ट आपल्याला शिवायचा नाही, खालच्या साईडचा आपल्याला पार्ट शिवायचा आहे अर्धा इंचावर आणि 1/2 इंचावर शिलाई द्यायची.
तर बघा 1/2 इंचावर मी शिलाई दिलेली आहे. आता आपण त्याच्यावरचा अर्धा इंचाचा कपडा कट करून घेऊया. खालच्या साईडने आपण थोडासा फुगा पडतो तर बारीक बारीक कट मारून घेऊया कपड्याला. कट मारले एकदम प्लेन पट्टी झाली. आता पुन्हा आपल्याला काठाचा पार्ट घ्यायचा आहे किंवा तुम्ही फॅब्रिक घेऊ शकतात. तर मी ते सरळ याच्यावर हे जे पार्ट शिवलेला आहे आपण कॉलरचा तो ठेवला आणि खालच्या साईडनी बघा आपण जी शिलाई मारलेली होती त्याच्यापेक्षा अर्धा इंच कपडा जास्तीचा ठेवला. वरच्या साईडनी अर्धा इंच कपडा आपला जेवढा होता तेवढाच ठेवला. एक्स्ट्राचा कपडा आपण कट करून घेऊया. ॲरोच्या निशाणाची वरती बाजू आपल्याला शिवायची, खालची बाजू शिवायची नाही. आता ही जी कॅनव्हास आहे ना आपला त्याच्या किनारी आणि कपड्याच्या किनारी असं एकदम नॉर्मली आपल्याला शिलाई मारायची, जेणेकरून कपडा आणि कॅनव्हास आपला एकमेकांना अटॅच होईल. तर बघू शकतात एकदम मी किनारी कपडा आणि कॅनव्हास एकदम किनारी शिलाई मारलेली आहे. आता खालचा जो एक्स्ट्राचा कपडा होता तो आपण कट करून घेतला वरच्या साईडचा. आता वरच्या साईडने आपण नॉर्मली छोटे कट मारूया जेणेकरून पलटी व्यवस्थित होईल. आता आपण ती पलटी करून घेत आहोत. खूप सुंदर पलटी झाला आहे आपला. आता कैचीच्या साहाय्याने आपण तो आपले जे पॉईंट होते दाबलेले ते बाहेर काढून घेऊया. बघा कॉलरचे पॉईंट व्यवस्थित असे निघाले. प्लेन अशी आपली कॉलर बनली आहे. आता मधला जो कपडा आहे आपण कॉलरच्या पाठीमागून घ्यायचा, तो जे कॅनव्हास चिपकवलेला आहे त्याच्यामध्ये जाता कामा नये. आता बरोबर वरच्या साईडने कपडा ठेवून त्या वरच्या साईडने आपल्याला एक टिप मारायची आहे, फक्त वरच्या साईडनं. खालचा कपडा व्यवस्थित खेचायचा. तर बघा आपली कॅनव्हासची जी पट्टी आहे ती खूप छान बनली. आता खालच्या साईडनी बघा अर्धा इंच आपण कपडा ठेवून बाकीचा कपडा कट करायचा आहे. कंप्लीट अर्धा ते पाऊण इंच आपण तो कपडा ठेवायचा, बाकीचा कपडा कट करायचा. आता सेंटर आपण घ्यायचा, नॉर्मली छोटासा कट मारायचा. आता बघा आपला सेंटर घेऊन कट पण मारला गेला आहे. आता ही कॉलर कशी शिवायची मी तुम्हाला सांगते. आता ही कॉलर घेतली, तुम्ही बघू शकता ही आपली कॉलर एकदम बनलेली आहे. आता ती ब्लाऊजला कशी शिवायची ते तुम्हाला दाखवते. तर बघा हा जो आपला फ्रंट पार्ट आहे हा मागचा पार्ट आहे, गळ्याचा शेप आहे. तर आपण हा सेंटर घेतलेला होता गळ्याचा आणि हा कॉलरचा सेंटर बनवलेला होता. तर ही कॉलर आपल्याला अशी आतमधून टाकायची. बघा उलटी साईड बरोबर अशी टाकायची
आणि हा फक्त ही कॉलर जी शिवलाय ना तो पार्ट सोडून द्या, फक्त हाच पार्ट घ्या आपण विदाऊट कॉलर म्हणजे कॅनव्हास शिवलेला. तर हा पार्ट असा खालून टाकल्यानंतर हा सेंटर चेक करायचा आणि ही कॉलर आपल्याला अशी शिवायची. बघा 5 इंचावर आपल्याला ही कॉलर अशी पूर्ण शिवायची. बघा ही खालच्या साईडने 5 इंचावर मी ही शिलाई मारली. आता ह्याही साईडने आपण सेम तसंच शिवून घेऊया इथपर्यंत कॉलर. आता बघा आपण हे केलेलं आहे, 5 इंचावर शिलाई मारली. आता आपण हे जे जॉईन केलेलं होतं तो 1-2 टाका आपण उसवूया कॉलरचा. बरोबर असं बघा हे उसवलेलं होतं आपण ते त्याच्यावर असं ठेवूया आणि इकडून शिलाई मारून घेऊया. हे बघा हा पाट असा त्याच्यात आपल्याला टाकायचा आहे व्यवस्थित आणि हे जे 5 इंचावर शिलाई मारलेली होती त्याच्यावर शिवायचं आहे आणि शिलाई मारायची अशी. तर बघू शकतात आपली कॉलर जॉईन झालेली आहे, खालची साईडही जॉईन झाली आणि वरची साईडही एकदम फिनिशिंग मध्ये जॉईन झालेली आहे. बघू शकतात सेम याच पद्धतीने आपल्याला ही कॉलर बसवायची. तर बघा आपली ही कॉलर तयार झाली. त्याची फिनिशिंग तुम्ही बघू शकतात, खूप सुंदर अशी बनली दिसते. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते जी शर्टची कॉलर आहे त्याची ती अशी कॉलर बनवायची जेणेकरून ही आपली फिनिशिंग एकदम ॲक्युरेट आणि व्यवस्थित येईल. तर बघा मी हाफ कॉलरचं 1300 घेतलं होतं पण मला हे काठ खूप आवडले. तुम्ही 1 इंच जास्तीचा हा पॅटर्न वाढवला होता कारण की हे काठ खूप युनिक आहे. तुम्ही 13चं हे कटिंग करून शिवू शकतात किंवा 1 इंच एक्स्ट्राचं घेऊन हे कटिंग करू शकतात आणि शिवू शकतात. तर बघा किती सुंदर दिसत आहे. आता मोंढा कसा कट करायचा ते मी तुम्हाला दाखवते. तर ब्लाऊज एकावर एक असं ठेवायचं. आपल्या कटोरी ब्लाऊज मध्येही आपली कॉलर खूप युनिक आणि व्यवस्थित अशी बसली आहे, एक सारखं खालीवर सुद्धा कुठेच झालेलं नाही, तुम्ही पाहू शकतात. आता मोंढा कटिंग करताना हा शोल्डर जास्त घ्यायचा, 2.5चा शोल्डर घ्यायचा नाही, 3.5 ते 4 इंचाचा शोल्डर आपला हा राहूच द्यायचा. आता बघा हे जे शोल्डर आहे आपल्याला आता हे तयार आपला 4 आहे, हा पार्ट कट केला तर 4 वरच आपल्याला ठेवायचं आहे. शिवून 3.5चं शोल्डर आलं तरी चालन. जर जास्त मोठं पॅटर्न असेल समजा 36, 38, 40 तर शिवून 4चं शोल्डर आलं पाहिजे, म्हणजे कटिंग आपल्याला 4.5 पासून करायची. तर मी 4 वर एक निशाण मारला, 3.5 वर एक निशाण मारला. आता याच्यासाठी मोंढा उंची ही जास्तच घ्यावी लागते कारण की हा पॅक असतो पूर्ण ब्लाऊज, तर आपण याला 6चा मोंढा उंची देऊया. ओके, तर हा राऊंड शेप आपण कट करून घेऊया 4 पर्यंत. आता 6 का घेतला त्याचंही रिझन सांगते. हा जो आपला राऊंड शेप आहे तो नॉर्मली राऊंड झालेला आहे दिसतो. जेव्हा आपण हे खोलगट भाग 2.5 इंचावरून देतो तेव्हा हा शेपही आपला वाढत असतो, म्हणून हे 6ची उंची घेतली, 4ची कटिंग केली, 4 वर हे पॉइंट ठेवला, 3.5 वर आपण शिवणार आहे. तर आता हे आपण मोंढा कट करून घेऊया. तर बघा मोंढ्याचा शेपही खूप नॉर्मली असा आलेला आहे राऊंड शेप. आता फक्त या फ्रंट पार्ट साठी आपल्याला एक शेप द्यायचा असतो. बघा असा 1/2 इंच आतून. तर मी फक्त हा पुढचा जो पार्ट आहे तो उचलून तेवढा तो शेप कट करत आहे. बघितला, मोंढा कटिंग करण्याची पद्धतही मी तुम्हाला सांगितली, ती ही एकदम सोप्या पद्धतीने सांगितली. एक सारखा आपण खाली ही पार्ट बघून घ्यायचा आणि हे कटिंग करायचं. तर तुम्ही मोंढ्याची कटिंग नक्कीच शिकला असणार. ह्या साईडने सेम त्याच पद्धतीने आपण करूया. तर ह्या साईडने एक 3.5 आणि 4चं निशाण आपल्याला मारायचं आहे. 3.5 आणि हे 4 कटिंग करायची गरज नाही बाजूनी. उभा आपल्याला 6चं मेजरमेंट घ्यायचं आहे, मोंढा उंची. खालचा कपडा फॅब्रिक एकसारखा आपण बघून घेऊया म्हणजे चुकणार नाही. तर आता हा शेप आपण बनवून घेऊया.
ब्लाऊज बिलकुल गोळा होणार नाही, व्यवस्थित आपली फिनिशिंग पण येणार. सांगितल्याप्रमाणे वरचा जो पार्ट आहे आपला, तर त्यालाच आपल्याला आतून अर्धा इंचाचा शेप हा कंपल्सरी द्यायचाच आहे. हे बघा, फक्त वरचा पार्ट उचलला आणि हा शेप दिला. तुम्ही ड्रॉ करूनच शेप देत चला, जसं मी देत आहे. बघा, आपला एक सारखा असा हा पुढचा मागचा पार्ट मोढ्याचा कट झालाय. आता बाही आपण बसवून घेऊया. तर बघा, ही आपली बाही आहे. ही सरळ मी ठेवली बाही, त्याच्यावर हे अस्तरचं फॅब्रिक ठेवणार असं, आणि खालच्या साईडने शिलाई देऊन ती पलटी करून किनारी किनारी शिवून घेणार. अर्धा इंचावर शिलाई आपल्याला द्यायची आहे. तर बघा, ही बाही मी शिवून घेतली, ही पण तशीच शिवणार आणि हे एक्स्ट्राचा कपडा मी कटिंग करणार. आता ही बाही मी तशीच शिवते. तुम्ही बघू शकतात, मी दुसरी ही बाही रेडी केली, त्याचा एक्स्ट्राचा कपडा कट केला. आता ही दोन्ही बाही मी एकावर एक अशी ठेवते. मग ती अशी आपण दोन बाजूला करून घेऊया. आता ठेवण्याची पद्धत समजून घ्या. दोन्ही साईडने किनार किनार आली आहे. मधले शेप आपण मध्य सेंटरला घेतले. आता हा जो वरचा शेप आपल्याला अर्धा इंचाचा कट करायचा असतो, तो बघा मी फक्त हा शेप थोडासा आतून घेऊन इकडे एंड करते. जो बाहीचा पुढचा पार्ट जो असतो अर्धा इंचाचा कमी, तो मी या पद्धतीने घेते. तुम्ही सेम या पद्धतीने घेण्याचा प्रयत्न करा. अगोदर मी तो शेप कट करत नसते. तर बघा, फक्त वरचा पार्ट घेतला आणि हा शेप मी कट केला. ही पद्धत जर तुम्ही फॉलो केली तर तुमची बाही नक्कीच उलटी पालटी होणार नाही. पुढचा पार्ट मागे जाणार नाही, मागचा पार्ट पुढे येणार नाही आणि बाही व्यवस्थित अशी दिसेल. तर आता आपण हे शोल्डरला या स्लीव्ह शिवून घेऊया. तर हा जो कमीचा पार्ट आहे अर्धा इंचाचा, तो आपल्या कटोरीच्या साईडने पुढच्या बाजूने आला पाहिजे. अर्धा इंचावर आपण हे पार्ट शिवून घेऊया. तर बघा, मी ही बाही शिवून घेतली. आपला जो एक्स्ट्राचा कपडा उरलेला आहे बघा हा बाहीचा, तो आपण एक सारखा कट करून घेऊया. त्या साईडची बाही आपण सेम याच पद्धतीने शिवून घेऊया. तर बघा, मी दुसरी ही शिलाई बाही शिवून घेतलेली आहे. आता फिटिंगची टिप कशी मारायची, फिटिंग कशी करायची ते तुम्हाला सांगते. मी ब्लाऊज उलटे केले. आता 1-1 इंचावर आपण सरळ अगोदर शिलाई देऊन घेऊ दोन्ही साईडनी. हा पार्ट आपल्या वरच्या बाजून गेला पाहिजे. आता आपण फिटिंग कशी करायची ते तुम्हाला दाखवते. तर आपलं माप होतं 32चं. आपला फिटिंगचं माप आहे 32चं. तर बघा, हे या बाजूने आपल्याला 8 दुने 16, 16 दुने 32. तर या बाजूने 8 घ्यायचे आणि कमरेचं माप आहे 28. तर 7 दुने 14, 14 दुने 28. तर आपण कमरेचा चौथा भाग घेतला, तो आला 7 आणि बाही दंड आहे आपला 12चं, तर त्याचा अर्धा घेतला आपण 6. तर बाही दंड आपण इकडे 6 घेऊया, किंवा थोडंसं फिटिंग घेतलं तरी चालेल. तर आपण ही सरळ टीप मारून घेऊया. याही साईडने आपण तेच माप घेऊन फिटिंगची टीप मारून घेऊया. बघा, 8 घेतले, इकडे 12 घेतले बाही दंडाच्या ठिकाणी, आणि ह्या साईडने खालच्या बाजूने 7 घेतले. तर ही आपण सरळ शिलाई मारून घेऊया पॉइंट पॉइंट.
तर आपली फिटिंगची शिलाई पण झालेली आहे. आता याच्या बाजूनी पाव पाव इंचावर तुम्ही 2 ते 3 शिलाई देऊ शकतात आणि ह्या साईडने इंटरलॉक करू शकतात. तर ब्लाऊज एकदम आपला रेडी आहे. तुम्ही नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असन. तर तुम्हाला याची फिनिशिंग कशी वाटली ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आपलं कॉलरचा ब्लाऊज हे रेडी आहे, हाफ कॉलर. तर बघू शकतात खूप युनिक पॅटर्न असा आपला बनलेला आहे. खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही कॉलर कशी बनवायची, शिवायची ते तुम्हाला सांगितलं आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलला फॉलो करायचं विसरू नका. सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर. JD फॅशन डिझाइन इन्स्टिट्यूट ॲट नाशिक, महाराष्ट्र. ऑनलाईन व ऑफलाईन क्लासेससाठी संपर्क करा. ब्लाऊज, ड्रेस, पंजाबी ड्रेस, शर्ट, नववार शिकण्यासाठी स्पेशल बॅच.